फडणवीसांच्या विरोधात अनिल देशमुख रिंगणात। विद्यमान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री लढतीची शक्यता। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। असे झाल्यास या मतदारसंघात विद्यमान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत होण्याची शक्यता आहे। निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी महायुती व महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। नागपूरमध्ये दक्षिण पश्चिम या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे। हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। येथून फडणवीस सलग 3 वेळा विजयी झाले, परंतु यावेळी त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे कळते। अनिल देशमुख हे काटोल या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून सलग 5 वेळा निवडून आले। यंदाही ते तेथूनच लढणार असा अंदाज बांधला जात होता। मात्र आता त्यांच्या नावाची चर्चा दक्षिण पश्चिम नागपूरसाठी होऊ लागली आहे। ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे आहे। मात्र येथून काँग्रेसला मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजेच 2009 पासून एकदाही विजय मिळवता आला नाही। महाविकास आघाडीच्या सत्ता काळात अनिल देशमुख हे गृहमंत्री होते व त्यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले होते। अनिल देशमुख यांच्या उमेदवारीबद्दल मला अद्याप काहीच माहित नाही, या केवळ अफवा आहेत असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी सांगितले। तर नागपूर शहरातील विधानसभेच्या सर्व म्हणजे 6ही जागा काँग्रेसच लढणार आहे। मित्र पक्षासाठी जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही असे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले। दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी अनेक विकास कामे केली आहेत। त्यांचा लोकांशी थेट संपर्क आहे। त्यांच्या विरोधात अनिल देशमुखच काय तर शरद पवार जरी लढले तरी विजय फडणवीस यांचाच होणार असे भाजप प्रवक्ते चंदन गोस्वामी यांनी सांगितले। अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।